चला आपण आपले डोळे थोड्या वेळासाठी आपण बंद करूया. कोई भी किसी की ओर नहीं देखेगा. कोणीही कुणाकडे पाहणार नाही. हम हमारी दृष्टि, हमारी नजर सिर्फ और सिर्फ यीशु मसीह की ओर लगाएंगे. आपले नेत्र आणि आपली दृष्टी आपण फक्त आणि फक्त त्या जिवंत देवाकडे परमेश्वराकडे लावूया. क्योंकि हमारा यीशु मसीह जिंदा खुदा है. कारण की आमचा येशू ख्रिस्त हा जिवंत आहे. वो हमारे बीच में उपस्थित है. तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. हालेलुया. बहुत बार हमारा मन दुखी होने के कारण आणि बऱ्याच वेळा आपलं मन दुःखी असल्या कारणाने हमें ऐसा लगता है यीशु मसीह है क्या नहीं यहाँ पर. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की ह्या ठिकाणी प्रभू येशूची उपस्थिती आहे की नाही. लेकिन आज एक सच्ची बात मैं आपको कहना चाहता हूँ. पण मी तुम्हाला आज एक खरी गोष्ट सांगू इच्छितो. यदि यीशु मसीह की उपस्थिति लोगों के मन के स्थिति के ऊपर यदि डिपेंड होती, जर प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती लोकांच्या मनावर अवलंबून असती, कोई भी इंसान परमेश्वर के पास नहीं जा सकता था. कोणताही व्यक्ती परमेश्वराच्या जवळ जाऊ शकला नसता. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है इंसान का मन कपट से भरा हुआ है, गंदगी से भरा हुआ है. कारण देवाचं वचन सांगतं मनुष्याचं मन कपटाने भरलेलं आहे. लेकिन परमेश्वर की उपस्थिति, यीशु मसीह की उपस्थिति किसी भी इंसान के मन के स्थिति के ऊपर डिपेंड नहीं, वो उसके वचन के अनुसार चलती है. आणि देवाची उपस्थिती, परमेश्वराची, येशूची उपस्थिती कुणाच्याही मनावर अवलंबून नाही, त्याच्या परिस्थितीवर अवलंबून नाही, तर देवाची उपस्थिती त्याच्या वचनानुसार आहे. यीशु मसीह ने कहा जहां पर भी पृथ्वी पर मेरे नाम से 2 या 3 इकट्ठा होंगे, यीशु मसीह ने कहा उनके बीच में मैं हाजिर हूं. मतलब वो हमारे बीच में है. आणि देवाचं वचन सांगतं पृथ्वीवर माझ्या नावामध्ये दोघे किंवा तिघे एकत्र जमतात, त्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे. म्हणजे ह्या ठिकाणी येशू उपस्थित आहे. लेकिन जो जख्मी मन होता है, पण ज्याचं जखमी मन असतं, वो मन ऐसा सोचता है कि परमेश्वर नहीं, मेरे साथ कोई भी नहीं. आणि ज्याचं मन जखमी आहे, दगावलेलं आहे, त्याला असं वाटायला लागतं की माझ्यासोबत परमेश्वर नाही आणि माझ्यासोबत कोणीही नाही. इस अपने मन को आज कहना. आणि तुमच्या मनाला, त्या मनाला आज सांगा, यीशु मसीह, येशू ख्रिस्त उसके वचन के अनुसार, त्याच्या वचनानुसार, उसके वादे के अनुसार, त्याच्या अभिवचनानुसार वो हमारे बीच में है. तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. अपने मन को कहना. स्वतःच्या मनाला सांगा, यीशु मसीह यहाँ पर है. येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी उपस्थित आहे. हालेलुया. हालेलुया. थैंक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद येशू. आपके उपस्थिति, तुमच्या उपस्थितीसाठी धन्यवाद देवा. आप यहाँ पर उपस्थित है. तुम्ही ह्या ठिकाणी उपस्थित आहात. हम आपको धन्यवाद. आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. आपकी स्तुति प्रशंसा करते हैं. और तुमची स्तुती, आराधना, प्रशंसा आम्ही करतो. हालेलुया. आइए हम एक गीत का स्टांजा हम गाएंगे. ये गीत आखिरी में गाया है. एक शेवटचा गीत आता गायलेलं, त्याचं एक कडवं आपण गाऊया. हम शुरुआत करेंगे हालेलुया से. Hallelujah.
पर परमेश्वर तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. अब प्रभु आपके जैसा प्यार करने वाला भी कोई नहीं. देवा तुमच्यासारखं प्रेम करणारं सुद्धा दुसरं कोणी नाहीये. जिंदा खुदा, जिवंत देवा, हम विश्वास के साथ कहते हैं, आम्ही विश्वासाने म्हणतो आप आपके प्रेजेंस में, आपके हुजूरी में हम बैठे हैं प्रभु. आणि आम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहोत. आपका प्रेजेंस यहाँ पर है प्रभु. तुमची उपस्थिती ह्या ठिकाणी आहे आप देवा. यहाँ पर मौजूद है प्रभु. तुम्ही ह्या ठिकाणी आहात प्रभु. हर एक को छू लेना, प्रत्येकाला स्पर्श कर देवा. हर एक जख्मी हृदय को छू लेना प्रभु. प्रत्येक ते अंतःकरण जे तुटलेले आहेत त्याला स्पर्श कर देवा. प्रभु, जिनके मन में अभी भी आपके बारे में शंका है प्रभु, उसको निकाल दीजिए. ओ देवापा, तुमच्याबद्दल कुणाच्या मनामध्ये अजून सुद्धा जर शंका आहे तर ती काढून टाक प्रभु. हे यीशु मसीह आपकी जिंदा खुदा है, आप परमेश्वर के पुत्र है, आप ही तारनहार है. इसके बारे में यदि किसके मन में शंका है प्रभु, वो निकाल दीजिए आज. आणि देवापा प्रभु परमेश्वर येशू, ओ तुम्हीच जिवंत देवाचे पुत्र आणि तुम्हीच ख्रिस्त आहात आणि तुम्हीच तारणारे आहात. अशा विषयी जर कुणाच्या मनामध्ये शंका आहे तर प्रभु ती शंका काढून टाका. हर एक को छू लेना प्रभु. प्रत्येकाला स्पर्श कर देवा. हर एक का दुख और दर्द आज आनंद में बदल देना प्रभु. प्रत्येकाचं दुःख आनंदामध्ये आज बदलून जाऊ दे. यीशु मसीह के नाम में येशूच्या नावामध्ये. गड़बड़ी करने वाले उस दुष्ट आत्मा को मैं आज्ञा देता हूं. आणि ह्या ठिकाणी गडबड करणारा जो दुष्ट आत्मा आहे त्याला मी आज्ञा करतो. यीशु मसीह के सामर्थ्यशाली नाम, येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये हर एक के मन को छोड़ दे यीशु मसीह के नाम. प्रत्येकाच्या अंतःकरणाला मनाला सोड येशूच्या नाम. जहां पर पवित्र आत्मा है वहां पर प्रभु छुटकारा है. ज्या ठिकाणी पवित्र आत्मा आहे त्या ठिकाणी सुटका आहे. हाँ, जहां पर आपका प्रेजेंस है, आपकी मौजूदगी है प्रभु, वहां पर पूरा छुटकारा है. ज्या ठिकाणी देवा तुझी उपस्थिती आहे त्या ठिकाणी पूर्ण सुटका आहे. हम वचन के अनुसार वो छुटकारा यहाँ पर कबूल करते हैं. आणि ते वचनानुसार ती सुटका मी ह्या ठिकाणी स्वीकारतो. यीशु मसीह के नाम में दुआ करते हैं. येशूच्या नावात प्रार्थना करतो. सब लोग मिलकर बोलेंगे आमीन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपके बाजू वाले से कहना, आपका जो बाजू वाला है उसके हाथ में हाथ देना शेजारी त्याच्या हातामध्ये हात द्या और उनको कहना, आणि त्याला म्हणा, चाहे आपका मन क्या बोलता है, चाहे आपका मन क्या बोलता है उसको बोलने दो, उसको बोलने दो, लेकिन लेकिन यीशु मसीह यीशु मसीह यहाँ पर यहाँ पर उपस्थित है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्योंकि जब ये मन दुखी होता है तो ये अपने आप खुद को अकेला समझने लगता है. कारण की हे मन ज्यावेळेस दुःखी होतं त्यावेळेस तो स्वतःला एकटं समजायला लागतं. लोग साथ में होकर भी उसको लगता है मैं अकेला हूँ. आणि एवढे भरपूर लोक सोबत असताना सुद्धा त्याला असं वाटतं मी एकटाच आहे. कभी कभी वो ये भी कहता है खुदा भी मेरे साथ नहीं, मैं अकेला हूँ. आणि ते मन कधी कधी हे पण सांगून जातं की देव तुझ्या सोबत नाहीये. इसलिए जो दुखी मन है, याच्यासाठी जे दुःखी मन आहे उस दुखी मन को आनंदित करने वाला वचन आपके पास आ रहा है. आणि त्या दुःखी मनाला, दुःखी अंतःकरणाला आनंदित करणारं देवाचं वचन आज तुमच्यापर्यंत येत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आइए हम फिर से एक बार प्रभु यीशु मसीह ने बाइबल में जो एक स्त्री के जीवन में काम किया है उस काम के बारे में देखेंगे. चला आपण पाहूया की बायबल मध्ये एका स्त्रीच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय काम केलं आपण ते पाहूया. बहुत बार आपने इसको बाइबल में पढ़ा होगा. बऱ्याच वेळा आपण ह्या बायबल मध्ये ही गोष्ट वाचली असेल. फिर से एक बार नए रीति से पवित्र आत्मा हमारे साथ आज बात करेगा. पुन्हा एकदा नवीन पद्धतीने पवित्र आत्मा आमच्याशी बोलेल. आइए हम पढ़ेंगे लूका की किताब, इसका 7वां अध्याय और 11 वचन से आगे. आणि लूक प्रभु शुभ वर्तमान याचा 5वां अध्याय आणि 11 वचन. 11 से लेकर हम पढ़ेंगे 16 वचन तक. आणि लूक याचा 5वां अध्याय 11व्या वचनापासून आपण वाचूया. 16 तक, 11 से लेकर 16 तक हम पढ़ेंगे. 11 पासून 16 पर्यंत आपण वाचूया. लूक 7, 11 से लेकर 16 हम पढ़ेंगे. हाँ, लूक 7 हम पढ़ेंगे. पहले इसको मराठी में पढ़ेंगे, बाद में हिंदी में पढ़ेंगे. ध्यान से सुनना. लूक याचा 7वां अध्याय 11 वचन आपण वाचायला सुरुवात करूया. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला हाँ. आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. हाँ.
तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांस भय वाटले व ते देवाला गौरवित म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेश उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. हाँ, ये जो आखिरी का जो वचन है, 16 वचन, इसको मराठी में फिर से पढ़ना एक बार. तेव्हा सर्वांस भय वाटले हाँ. व ते देवाला गौरवित म्हणाले, हाँ. आम्हामध्ये मोठा संदेश उदयास आला आहे हाँ. आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर ने, जिंदा खुदा ने आज उसके लोगों की सुधि ली है. परमेश्वर उसके लोगों को मिला है. हालेलुया. आणि आज परमेश्वर त्यांच्या लोकांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना तो परमेश्वर आज भेटलेला. अब हम हिंदी में एक एक वचन को पढ़ेंगे, ध्यान से सुनना. आता आपण हिंदी मध्ये वाचूया. हाँ, पढ़ना जोर से. थोड़े दिन बाद हाँ, थोड़े दिन बाद वो नाइट नाम के एक नगर में गया. वो नाइन नाम के एक नगर में गया. हालेलुया. हालेलुया. और मराठी में लिखा है वो जा रहा था. हालेलुया. हालेलुया. यानी कि नाइन नाम का एक जो नगर था, एक जो गांव था, उस गांव में वो जा रहा था. हालेलुया. ये जो नाइन शब्द है उसके नीचे आप अंडरलाइन करना. आणि हे जे नाईन नावाचं जे शब्द आहे त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करा. नाइन का मतलब होता है आनंद. आणि नाईन ह्या नावाचा अर्थ आहे आनंद, खुशी. खुशी. हाँ, उस नाम का मतलब होता है आनंद, खुशी. आणि त्या नाईन नावाचा अर्थ आहे आनंद. Praise the Lord. Praise the Lord. मतलब यीशु मसीह म्हणजे येशू ख्रिस्त ऐसे गांव में जा रहा था, अशा गावामध्ये तो जात होता, ऐसे नगर में वो जा रहा था, अशा शहरामध्ये तो जात होता जिस नगर का, जिस शहर का नाम था खुशी, आनंद. आणि अशा गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जात होता की त्या गावाचं नाव आनंद होतं. Praise the Lord. Praise the Lord. बहुत बार बहुत सारे लोगों का हम नाम सुनते हैं. आणि बऱ्याच वेळा आपण बऱ्याचशा लोकांची नावं ऐकतो बहुत बार अपने माँ बाप अपने बच्चों का वो नाम भी रखते हैं. आणि बऱ्याच वेळा आई वडील त्यांच्या मुलांची नावं ठेवतात घर के ऊपर लिखा होता है आशीर्वाद, आणि घरावर पण लिहिलेलं असतं कधी कधी आशीर्वाद, लेकिन वो घर पूरे शाप से भरा हुआ होता है. पण ते घर शापाने भरलेलं असतं. नाम रखा जाता है आनंद, नाव ठेवलं जातं आनंद, लेकिन वो इंसान सबसे दुखी होता है. पण त्याच्या जीवनामध्ये खूप दुःख असतं. बहुत बार हम सुनते नाम जो रखा जाता है उसके विपरीत ही उनका जीवन होता है. आणि आपण बऱ्याच वेळा ते नाव ऐकतो पण त्या नावाच्या विरुद्धच त्याचं जीवन असतं. बहुत बार हम कहते भी है, अरे ये तेरा नाम है, ये घर के ऊपर तुमने नाम रखा है, लेकिन वैसा तेरा जीवन है नहीं. अरे तुझ्या घरावर तर हे नाव लिहिलेले पण तशा पद्धतीचं जीवन नाहीये. वैसे ही तसंच देखो, इस गांव का नाम था आनंद, यानी कि खुशी. आणि ह्या गावाचं नाव होतं आनंद. जिन्होंने भी नाम रखा होगा शायद कुछ तो हुआ होगा खुशी की बात, इसके लिए उन्होंने उस गांव का वो नाम वैसा रखा था. ज्या कुणी त्या गावाचं नाव आनंद असं ठेवलं असेल, काहीतरी घडलं असेल आनंदाची गोष्ट म्हणून त्या गावाचं नाव आनंद ठेवलं गेलं असेल. उस गांव का नाम खुशी यानी कि आनंद तो था. त्या गावाचं नाव आनंद तर होतं. जैसे यीशु मसीह उस गांव में जा रहा था, जसं प्रभू येशू ख्रिस्त त्या गावामध्ये चालले होते, शायद प्रभु ने उस नाम के बारे में सोचा होगा, कदाचित देवाने त्या नावाबद्दल विचार केला असेल. अरे अच्छा नाम है. अरे चांगलं नाव आहे. बहुत बार हम किसी का भी नाम सुनते तो हम कहते हैं, अरे अच्छा नाम है. बऱ्याच वेळा आपण कुणाचं नाव ऐकतो तर असं म्हणतो की खरंच चांगलं नाव आहे. इस नाम का अर्थ ये है, या नावाचा अर्थ असा असा आहे, इस नाम का अर्थ वो है. त्या नावाचा अर्थ तसा आहे, इसलिए उस नाम को सुनकर हम आनंदित होते हैं. म्हणून आपण ते नाव ऐकून आनंदित होतो. मालूम नहीं यीशु मसीह और उसके चेले भी आनंदित हुए होंगे. कदाचित येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य पण आनंदित झाले असतील. जिस गांव का नाम आनंद है, खुशी है, उस गांव में वो जा रहे थे. ज्या गावाचं नाव आनंद होतं अशा गावामध्ये ते चालले होते. हालेलुया. हालेलुया. मतलब म्हणजे प्रभु ये चाह रहा होगा कि उस गांव में सब लोग खुशी से भरे होंगे. देवाला असं वाटलं असेल की त्या गावामध्ये सर्व लोकांच्या जीवनामध्ये आनंद भरला असेल. मालूम है उसके चेले चाहते होंगे कि उस गांव में खुशी हो.
होगी। आता त्या शिष्याला असं वाटलं असेल की या गावामध्ये खूप आनंद असेल। लेकिन जैसे ही वो उस गांव के नजदीक आ रहे थे, जसं ते गावाच्या जवळ जवळ येत होते तब वहां पर क्या हुआ? त्या ठिकाणी काय झालं? आइए हम पढ़ेंगे 12 वचन, ध्यान से सुनना। हाँ, जब वो नगर के फाटक के पास पहुंचा, देखो, जिस गांव का नाम, नगर का नाम खुशी था, आनंद था, उस नगर के फाटक के पास जब वो पहुंचे, उस गांव में जब वो एंट्री ही करने वाले थे, तो देखो लोग एक मुर्दे को बाहर लिए जा रहे थे। लोग एक मुर्दे को बाहर लेकर जा रहे थे। मतलब गांव का नाम खुशी है, आनंद है, लेकिन लोग रोते हुए उस गांव से बाहर आ रहे थे। त्या गावाचं नाव तर आनंद होतं, पण त्या गावामधून रडत रडत लोक एका मेलेल्या माणसाला बाहेर घेऊन येत होते, रोते हुए आ रहे थे, रडत येत होते। देखो लड़का किसका था? बघा तो जो मुलगा आहे मेलेला तो कुणाचा होता? ध्यान से सुनेंगे। हाँ, पढ़िए। काय का? हाँ, जो अपनी माँ का एकलौता पुत्र था। देखो वो बच्चा था जो अपने माँ का एक लौता वो बेटा था, और वह विधवा थी, और वो स्त्री जो थी विधवा थी। हाँ, और नगर के बहुत से लोग उसके साथ थे। देखो नगर के बहुत से लोग उसके साथ थे। हाँ, उसे देखकर प्रभु को तरस आया, प्रभु को तरस आया, और उससे कहा, और प्रभु ने कहा उससे, हाँ, मत रो। हाँ, तब उसने पास आकर अर्थी को छुआ, तब यीशु मसीह ने पास आकर उस बच्चे के अर्थी को छुआ, और उठाने वाले ठहर गए। और उस आरती को ले जा रहे थे 4 लोग, वो ठहर गए। हाँ, तब उसने कहा, हे जवान, मैं तुझसे कहता हूँ, उठ। तब वह मुर्दा उठ बैठा। हाँ, और बोलने लगा। उसने उसकी माँ को सब दिया, और उसने उस बच्चे को लिया और अपने माँ के पास दे दिया। देखो उस नगर का नाम था आनंद, खुशी। पहा त्या गावाचं नाव आनंद होतं। मालूम नहीं कोई तो बात ऐसी हुई होगी खुशी की, इसलिए जिसने भी नाम रखा वो नाम वैसा रख दिया था। आणि माहित नाही त्या गावामध्ये एक आनंदाची बातमी कोणत्या तरी काळी घडली असेल, म्हणून कुणीतरी त्या गावाचं नाव आनंद असं ठेवलं असेल। बहुत बार हमारे जीवन में भी जो भी सिचुएशन होती है, उस सिचुएशन के अनुसार हम अपने बच्चों का नाम रखते हैं। आणि आपल्या जीवनामध्ये जी काय परिस्थिती येते त्या परिस्थितीनुसार आपण आपल्या लेकरांची नावं ठेवतो। ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका, ये बहुत जरूरी बात है। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। देखो इस गांव का नाम था आनंद, पहा ह्या गावाचं नाव होतं आनंद, और इस गांव में यीशु मसीह जा रहा था। आणि ह्या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त चालले होते। यीशु मसीह जैसे उस गांव के फाटक के नजदीक आया, आणि जसं ही त्या गावाच्या वेशीजवळ प्रभू येशू ख्रिस्त आले, यीशु मसीह जब वो रास्ते से चलता था तो उसके आजू बाजू में बहुत बड़ी भीड़ होती थी। आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एकटे रस्त्याने चालत असतात त्यांच्या सोबत खूप गर्दी असायची। यहाँ पर भी यीशु मसीह के पीछे उसके चेले और बहुत सारे लोग जा रहे थे। आणि ह्या ठिकाणी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आणि भरपूर लोक त्याच्या सोबत जात होते। जब वो गांव में उस नगर में जा रहे होंगे, ज्यावेळेस त्या गावामध्ये जात होते, तब उन्होंने उस गांव का जो नाम है, नाम की पार्टी रहती ना, उस नाम को उन्होंने पढ़ा होगा। आणि ज्यावेळेस ते गावामध्ये जात असतील त्यावेळेस त्या गावाचा नावाचा जो बोर्ड आहे ती पाटी त्यांनी वाचली असेल, वो खुश हुए होंगे, त्यांना आनंद झाला असेल। अरे हम ऐसे गांव में जा रहे हैं जो गांव आनंद, जिसका नाम ही आनंद है। आणि आम्ही अशा गावामध्ये चाललो आहोत की त्या गावाचं नाव आनंद आहे। वो गांव, उसका नाम ही आनंद है, मतलब उसमें रहने वाले सारे लोग आनंदित होंगे। त्या गावाचं नाव आनंद आहे म्हणजे याचा अर्थ त्या गावात राहणारे सर्व लोक आनंदात असतील। इस गांव का नाम ही खुशी है, मतलब वो सब लोग खुशी से भरे होंगे। त्या गावाचं नाव आनंद आहे याचा अर्थ त्या गावात सगळे आनंदाने भरलेले लोक असतील। हाँ, जाने वाले भी आनंदित हुए होंगे, जाणारे सुद्धा त्यांना आनंद वाटला असेल। लेकिन पण जैसे उस फाटक के नजदीक वो आए, जसं त्या गावाच्या वेशीजवळ ते आले, जैसे आए, जसं आले,
उन्होंने चिल्लाने की, रोने की आवाज को सुना। आणि त्यांनी आरडा ओरड आणि रडण्याचा आवाज त्यांनी ऐकला। और वो लोग, आणि ते लोक एक मुर्दे को, एका मुर्द्याला, वो जो मुर्दा था यानी कि जो मरा हुआ एक जो बच्चा था, वो जवान बच्चा था, आणि जो मेलेला होता तो एक तरुण होता, और वो भी अपने माँ का एकलौता बेटा था, आणि तो एका आईचा एकुलता एक मुलगा होता, जो विधवा थी। जी काही विधवा होती। और उस विधवा स्त्री का बच्चा वो था, आणि त्या विधवेचा तो मुलगा होता, जो उसका आखिरी सहारा। तिचा तो शेवटचा तिचा एक आधार होता। उस मुर्दे को वो लोग लेकर जा रहे थे। आणि त्या मुर्द्याला घेऊन लोक चाललेले होते। यहाँ पर एक फैमिली है हमारे घर के पीछे, आणि आमच्या घरच्या पाठीमागे एक कुटुंब आहे, उसका नाम मैं नहीं लूंगा, त्याचं नाव मी घेणार नाही, लेकिन सब लोगों को मालूम है। पण सर्वांना ठाऊक आहे, माँ बाप बूढ़े हैं, आई वडील वयस्कर आहेत, उनको 2 बेटे हैं, त्यांना 2 मुलं आहेत, एक बेटा गांव को है, एक मुलगा गावाकडे आहे, छोटा वाला उनके साथ है, लहान मुलगा त्यांच्या सोबत आहे। लेकिन वो दारू के बंधन में इतना जकड़ गया है, तो दारूच्या बंधनामध्ये खूप बांधला गेला आहे। वो माँ बाप को संभाल नहीं सकता। तो आई वडिलांना सांभाळू शकत नाही। उसकी माँ रोज मेरे पास आकर रोती है। त्याची आई माझ्याकडे येऊन रोज रडते। हमें लगा कि ये हमें संभालेगा, लेकिन अब बुढ़ापे में हमें उसे संभालना पड़ता। आम्हाला असं वाटलं की म्हातारपणामध्ये तो आम्हाला सांभाळेल, पण आम्हालाच त्याला सांभाळायची वेळ आलेली आहे। बहुत बार चीजें हैं हमारे जीवन में हम निर्धारित करते हैं, बऱ्याच वेळा आपल्या जीवनामधल्या काही गोष्टी आपण निर्धारित करून ठेवतो, और हमें लगता है ये ऐसा ही होगा, ये ऐसा ही होगा। आपल्याला असं वाटतं की मग हे असंच होईल, हे असंच होईल। लेकिन ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका, लेकिन सब कुछ बातें हमारे मन के अनुसार नहीं होती। पण सर्व काही गोष्टी आमच्या मनाप्रमाणे होत नाही। जिसने भी इस गांव का नाम नाइन रखा होगा, ज्याने कोणी ह्या गावाचं नाव नाईन म्हणजे आनंद ठेवला असेल, शायद उसने इस वजह से रखा होगा कि वो गांव में सारे लोग आनंद करें। याच्यासाठी ठेवला असेल कदाचित की सर्व लोक आनंदामध्ये राहतील। देखो, मैंने एक स्त्री का मुझे फोन आया था, एक लेडीज का। पहा, एका स्त्रीचा, एका बहिणीचा मला फोन आलेला होता। दोनों भी पति पत्नी बहुत एजुकेटेड होते, आणि ते दोघं पती पत्नी शिक्षित होते। हाँ, तो उन्होंने प्लानिंग करके सोचा कि हम बच्चे को जन्म देंगे। आणि त्यांनी ते प्लॅनिंग करून त्यांनी विचार केला की एक मुलगा आपल्याला व्हावा। हाँ, उनका पति आईटी इंजीनियर है, वो हाई पोस्ट पे वो जॉब करता है। आणि त्यांचा जो मुलगा आहे आयटी कंपनीत चांगल्या, बच्चा नहीं, उनका पति, त्यांचा जो पती आहे तो चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कामाला आहे। यानी कि पैसे की कुछ कमी नहीं, कारण की त्यांना पैशाचं काहीच त्यांना कमी नाही। डॉक्टर के पास जाकर उन्होंने प्लान किया। आणि डॉक्टराकडे जाऊन त्यांनी तो विचार केला, प्लॅन केला। हाँ, कि हम बच्चे को आप जन्म दे सकते हैं, आता आम्ही मुलाला जन्म देऊ शकतो, कि सब कुछ प्लानिंग से चल रहा है। आणि व्यवस्थित ते प्लॅनिंग चालू आहे। और तब सपने में आणि मग ते स्वप्नामध्ये उनको एक सपना आया, त्यांना एक स्वप्न पडलं, और उस सपने में उन्होंने देखा कि उन्होंने यानी कि बच्चे को जन्म दिया है, बच्ची को नहीं, बच्चे को जन्म दिया है, बॉय को जन्म दिया है। आणि त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलं की मुलाला त्यांनी जन्म दिला आहे। हाँ, उन्होंने सपने में देखा। त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलं की मुलगा जन्माला आलेला आहे। हाँ, तब वो सुबह में उठे, आणि मग ते सकाळी उठले अपने पति के पास वो लेडीज गई। आणि आपल्या नवऱ्याच्या वरती लेडीज गेली। उस सिस्टर ने कहा, त्या बहिणीने म्हटलं, प्रभु ने मुझे दिखाया है कि हमारे पेट से जो जन्मेगा वो बच्चा होगा, बॉय होगा। आणि त्यांनी म्हटलं की देवाने मला दाखवलंय की आपल्या मधून जे जन्मणार आहे तो मुलगा आहे। उन्होंने देखो, बच्चा पेट में है, आणि मुलगा पोटात आहे, पेट में है, ते लेकरू पोटात आहे। लेकिन सपने में उनको दिखाया, त्यांना स्वप्नामध्ये दाखवलं, और जब उनको दिखाया वो आनंदित हो गए। आणि ज्यावेळेस त्यांना दाखवलं त्यावेळेस ते आनंदाने भरून गेले। यानी कि उनके मन में क्या निर्धारित था, अब बच्चा होगा वो बॉय होगा। आणि त्यांना असं त्यांच्या मनामध्ये ठरवलं की आता मला जे बाळ होईल तो मुलगाच असेल। और ये मन उनको और पिक्चर दिखाने लगा। आणि मग त्यांचं मन जे आहे अजून चित्रीकरण त्याचं वाढलं। तब उन्होंने क्या सोचा, मग त्यांनी काय विचार केला, हम इस बच्चे को प्रभु के सेवकाई के लिए देंगे। आणि आम्ही काय करू, आपण काय करू की देवाच्या सेवेसाठी ह्या लेकराला देऊन टाकू। तो वो सपने देखने लगे, उनका बच्चा अभी भी पेट में है, सपने देखने लगे उनका बच्चा कैसा सेवा कर रहा है। आणि पोटामध्येच बाळ आहे, पण त्यांचे स्वप्न सुरू झाले की आता माझा मुलगा कशा पद्धतीने सेवा करत आहे। वो मन में ही सोचने लगे, मनातच त्यांचे विचार सुरू झाले। यानी कि उनके मन ने फिक्स किया था अब बच्चा होगा वो बॉय होगा,
और ऐसा ऐसा होने वाला है। त्यांनी मनामध्ये ठरवलं की मला मुलगाच होईल, अशा पद्धतीने तो सेवा करेल. उन्होंने उसका नाम भी रख दिया पहले से। पोटात असताना त्यांनी त्याचं नाव ठेवून टाकलं. और क्या हुआ? काय झालं? बच्चा ही पैदा हुआ, बॉय ही पैदा हुआ, मुलगाच जन्माला आला. लेकिन पण वो बोल नहीं पाता, वो सुन नहीं पाता। पण तो बोलू शकत नाही, तो ऐकू शकत नाही. वो लेडीज का मुझे फोन आया, आणि त्या स्त्रीचा मला फोन आला, पास्टर जी, पास्टर प्रभु ने तो मुझे दिखाया था, देवाने तर मला दाखवलं होतं बच्चा ही होगा। मुलगाच होईल. हम दोनों ने प्लान भी किया, आम्ही दोघांनी प्लॅन पण केला, इस बच्चे को हम सेवकाई के लिए देंगे, आम्ही ह्या मुलाला सेवेसाठी त्याला देऊन टाकू. लेकिन पण ये बच्चा तो बहरा और गूंगा है, अब ये प्रभु की क्या सेवा करेगा? आणि हा मुलगा तर बहिरा आणि मुका आहे, देवाची सेवा कशी करेल? ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका. मैंने उस सिस्टर को कहा, मी त्या बहिणीला म्हटलं, आप ऐसा क्यों सोचते हो तुम्ही असा का विचार करता कि वो बहरा होने के वजह से, गूंगा होने के वजह से वो प्रभु की सेवा नहीं कर सकता? तुम्ही असा का विचार करत आहात की तो मुका आणि बहिरा असल्या कारणाने देवाची सेवा करू शकत नाही? ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका. बहुत बार हम हमारे जीवन में सोचते हैं, आणि आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो, मंडे को मैं ये करूंगा, सोमवारी मी हे करेन, ट्यूसडे को, मंगलवार को मैं ये करूंगा, मंगळवारी मी हे करेन, बुधवार को ये करूंगा, बुधवारी मी असं करेन, गुरुवार को ये करूंगा, गुरुवारी मी असं करेन, शुक्रवार को ये करूंगा, शुक्रवारी हे करेन, शनिवार को ये करूंगा। शनिवारी असं करेन. लेकिन बहुत बार हमारे प्लान के अनुसार चीजें हमारे जीवन में होती नहीं, पण जसं आपण ठरवलेलं असतं तशा पद्धतीने बऱ्याच वेळा तसं होत नाही. और जब होता नहीं ज्यावेळेस होत नाही तो शैतान चांस लेता है और वो हमारे मन को भ्रमाने की कोशिश करता आणि है। मग शैतान काय करतो, अजून संधी शोधतो, संधी मिळवतो आणि आपल्या मनाला अजून भ्रमिष्ट करण्याचा तो प्रयोग क्योंकि करतो. जब हमारे मन के अनुसार नहीं होता, हमारा मन दुखी होता है, और उस दुखी मन के ऊपर और जख्म करने का वो शैतान वो रास्ता देखते रहता है। आणि ज्यावेळेस आपल्या मनाप्रमाणे होत नाही त्यावेळेस आपलं मन दुःखी होतं, आणि ज्यावेळेस आपलं मन दुःखी होतं त्यावेळेस अजून शैतान त्या मनाला जखमा देण्याचा प्रयत्न करतो. जिसको हम बोल सकते हैं कि नमक छिड़कना, ज्याला आपण म्हणतो की जखमेवर मीठ चोळणं, जख्मों के ऊपर नमक छिड़कना। आणि आपल्या जखमेवर मीठ चोळणं. ध्यान से सुनो, लक्षपूर्वक ये ऐका, बहुत जरूरी बात है। ही गोष्ट महत्वाची आहे. आपने यदि मंडे के लिए यदि कौन सा काम निर्धारित किया होगा, जर तुम्ही सोमवारसाठी कुठलं तरी सोमवारी काम तुम्ही ठरवलेलं आहे करण्याचं, लेकिन आपके मन के अनुसार यदि वो मंडे को काम नहीं हुआ, जर ते सोमवारी ते काम झालं नाही, तो आप डिस्करेज मत होना, उसको ट्यूसडे करने की कोशिश करना। तर तुम्ही निराश होऊ नका. तुम्ही बुधवारी, मंगळवारी करण्याचं तुम्ही प्लॅन करा. बुधवार को नहीं हुआ, उसको आप गुरुवार को करने की सोचना। बुधवारी जर झालं नाही तर गुरुवारी करण्याचा विचार करा. इसका मतलब क्या? याचा अर्थ काय? आपके और मेरे हाथ में सिर्फ है, हम ट्राई कर सकते हैं। तुमच्या आणि माझ्या हातामध्ये फक्त प्रयत्न करणं हेच आहे. परमेश्वर का वचन कहता है, देवाचं वचन सांगतं. देखो परमेश्वर का वचन क्या कहता है, देवाचं वचन काय सांगतं? योजना करना इंसान के हाथ में है। योजना करणं मनुष्याच्या हातामध्ये आपके आहे. बाजू वाले को बोलना, शेजाऱ्याला सांगा, योजना करना आपके हाथ में है। योजना करणं तुमच्या हातात आहे. योजना करना आपके हाथ में है। लेकिन उस योजना को पूरा करने की ताकत देना खुदा के हाथ में है। योजना करण्याची ताकद, पूर्ण करण्याची ताकद देणं देवाच्या हातात आहे. मतलब क्या? म्हणजे काय? वो पूरा होगा परमेश्वर के अनुग्रह की वजह से। आणि देवाच्या कृपेने ते पूर्ण होईल. देखो यहाँ पर नाम रखा नहीं, ह्या ठिकाणी नाव ठेवलं नाईन म्हणजे आनंद. जिसने भी योजना की होगी और नाम रखा होगा नाइन, आनंद। आणि ज्याने कोणी योजना केली आणि त्या गावाचं नाव आनंद ठेवलं, देखो उसने सोच कर रखा होगा कि इस गांव में, शहर में सब लोग आएंगे तो इस नाम को सुनकर वो भी आनंद करेंगे। त्यांनी विचार केला असेल की ह्या गावाच्या नावाबद्दल जो कोणी वाचेल, जो कोणी ऐकेल आणि जो कोणी येईल तो सुद्धा आनंद करेल. पॉजिटिविटी, आणि त्यांनी तो सकारात्मक विचार, पॉजिटिव एनर्जी, सकारात्मक शक्ती उसने सोचा। त्यांनी विचार केला. जिसने भी नाम रखा होगा उसने सोचा। ज्यांनी पण त्या गावाचं नाव ठेवलं असेल त्यांनी तो विचार केला तसा. ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका. बहुत बार जो हम सोचते हैं बऱ्याच वेळा आपण जो विचार करतो वो वैसा ही हमारे जीवन में होता है। तसंच आमच्या जीवनात होत नाही. इन्होंने सोचा, त्यांनी विचार केला, नाम रखा, नाव ठेवलं, लेकिन वैसा उस नगर के लोगों के जीवन में नहीं हो रहा। पण तसं त्या लोकांच्या जीवनामध्ये, त्या गावातल्या, त्या शहराच्या लोकांच्या जीवनामध्ये होत नव्हतं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपकी ताकत मेरी ताकत तुमची ताकद आणि माझी ताकद वो लिमिटेड है, ती सीमित म्हणजे लिमिटेड आहे. उसको सीमा है।
त्याला सीमा आहे, वो एक सीमा तक ही काम करती है। त्याला एक हद्द आहे. लेकिन परमेश्वर की ताकत, पण देवाची ताकद, पवित्र आत्मा की ताकद, पवित्र आत्म्याची ताकद, उसको सीमा नहीं है, त्याला हद्द नाही, त्याला सीमा नाही. वो अनलिमिटेड। ते अनलिमिटेड आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मुझे मालूम नहीं आज तक आपने क्या क्या सोचा है, लेकिन वैसा हुआ नहीं आपके जीवन में। मला माहित नाही तुम्ही आतापर्यंत काय काय विचार केलेत आणि तुम्ही जे विचार केले त्या विचाराप्रमाणे झालं नसेल. छोटी छोटी बातें, छोट्या छोट्या गोष्टी. आपने पति को सुबह में बोला होगा ये शाम को आपको लाना है, तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलं असेल की आज संध्याकाळी तुम्हाला हे घेऊन यायचंय. और आप खुशी खुशी वेट करते रहे होंगे कि मेरा पति अब ये लेकर आएगा, हा, तुम्ही मग आनंदाने तुम्ही वाट पाहत असाल की माझे पती आज ते घेऊन येतील. और आप वेट कर रहे होंगे, तुम्ही वाट बघत असाल और आपने सोचा होगा कि चलो एक फोन तो करूं, कहां तक आए हैं, आणि मग तुम्ही विचार केला असेल चला एक फोन तर करूया, कुठपर्यंत आले. और आपने फोन लगाया होगा, तुम्ही फोन लावला असेल, आप कहां पर है, तुम्ही कुठे आहात. उन्होंने कहा होगा मैं अभी बिल्डिंग के नीचे ही हूँ, हा, आता मी बिल्डिंगच्या खालीच घराजवळच आलेलो आहे. आप खुश हुए होंगे, अरे बिल्डिंग के नीचे ही आप मैंने जो कहा वो ला रहे हो, हा, तुम्हाला आनंद झाला असेल की आता ते आपल्या घराच्या खालीच आलेले आहेत आणि जे काही मी सांगितलंय त्यांनी ते आणलेलं और असेल. आपने उनको धीरे आवाज में पूछा वो मैंने कहा था लाया क्या, आणि तुम्ही हळू आवाजात विचारला असेल की मी जे सांगितलं ते तुम्ही आणलेलं आहे का. और उन्होंने कहा होगा बहुत काम था ना इसलिए मैं ला नहीं सका, आणि मग ते म्हणाले असतील की मी भरपूर काम होतं मी आणू शकलो नाही. शायद आपके पति को मालूम नहीं होगा, कदाचित तुमच्या पतीला माहित नसेल. आपकी खुशियां उस चीज के साथ जुड़ी थी, हा, तुमचा जो आनंद आहे त्या गोष्टी सोबत जुडलेला आहे. लेकिन पण आपके पति ने सहज रीति से बोला होगा कि बाबा कोई बात नहीं, मैं ला नहीं सका काम की वजह से, मग त्यांनी सहज म्हणून म्हणले असतील की कामामुळे मी आणू शकलो नाही. लेकिन उस चीज के वजह से आपका मन दुखी हुआ, पण त्या गोष्टीमुळे त्या वस्तूमुळे तुमचं मन दुःखी झालं और वो मन अभी भी दुखी है, आणि ते मन अजूनही दुःखी आहे. वो अभी भी दुख, वो यानी कि क्या बोल सकते हैं, वो जो जख्म है वो आपके हृदय पर वैसे की वैसे ही है, आणि अजूनही ते दुःख ते जखम हृदयावर तशीच आहे. और परमेश्वर का वचन कहता है देवाचं वचन सांगतं जब हृदय जख्मी होता है, ज्यावेळेस हृदय जखमी होतं तब वो हृदय त्यावेळेस ते हृदय खुद को अकेला समझने लगता आणि स्वतःला ते एकटं समजायला लागतं. है। ये विधवा स्त्री के जीवन में क्या है? त्या विधवा स्त्रीच्या जीवनात काय झालं. देखो एक तो उसको पति नहीं है, एक तर तिला पती नाही, एक लौता बेटा था, एकुलता एक मुलगा होता. उसने सोचा होगा कोई बात नहीं, पति नहीं कोई बात नहीं, उसकी निशानी तो है मेरे साथ, हा, मग त्यांनी विचार केला असेल त्या स्त्रीने की चला काय हरकत नाही, पती नाहीयेत माझ्यासोबत काय हरकत नाही, पण एक आपला मुलगा तर आहे आपल्यासोबत. पति के मृत्यु के बाद उसने कैसे वैसे अपने आप को संभाला होगा, और उसने कहा होगा मैं इस बच्चे के लिए जीऊंगी, आणि पतीच्या मरणानंतर कसं बसं तिने स्वतःला सावरलं असेल आणि म्हणाले असेल की ह्या लेकरासोबत माझं जीवन मी काढेल. एक तो उसने पति के साथ किए हुए प्लान फेल हो गए, एक तर तिच्या पतीसोबत तिने केलेली त्यांची योजना त्या फेल झाल्या असतील. वो दुख उसके हृदय में, ते दुःख तिच्या हृदयामध्ये होतं. उसके बाद में उस दुख से वो बाहर निकले और उसने सोचा कि आज मैं क्या करूंगी, इस बच्चे के लिए मैं जीऊंगी आज से, आणि ती म्हणाली असेल की काही हरकत नाही, आजपासून माझं जे जीवन आहे ह्या लेकरासाठी या मुलासाठी मी जगेन. मेरे पति की ये आखिरी निशानी है, माझ्या पतीची ही शेवटची निशाणी आहे. तो उसने प्लान किया होगा बच्चे के साथ कैसा मैं जीवन जीऊंगा, आणि तिने योजना आखली असेल की माझ्या ह्या लेकरासोबत मी कसं जीवन जगेन, इस बच्चे को क्या सिखाऊंगी, ह्या लेकराला मला काय शिकवायचंय, मैं इसको कैसे पालूंगी, मी ह्या लेकराला कसं सांभाळेन. देखो ये एकलौता बेटा था, पहा, हा एकुलता एक मुलगा होता. उस विधवा औरत ने त्या विधवा स्त्रीने उस बच्चे को पालने के लिए क्या क्या नहीं किया होगा, त्या लेकराचं पालन पोषण करण्यासाठी काय काय केलं नसेल, कौन सा दुख उसने उठाया नहीं होगा। कोणतं दुःख तिने झेललं नसेल. सुनो है इंसान, अहो मनुष्य ऐका, ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका. आप जो भी प्लान करते हो उस प्लान को, उस योजना को, उस खुशी को तोड़ने का काम शैतान करता है, लेकिन परमेश्वर आपके मन को आनंदित करने का वो सोचता है। आणि तुम्ही जे काही योजना करता, तुम्ही जे काही प्लॅन करता, ते प्लॅन तुमच्या योजना तोडण्याचं काम शैतान करतो, पण तुमचं दुःख, तुमचं मन आनंदित करण्याचा प्रयत्न परमेश्वर करतो. देखो वो क्या करेगा, आपके मन को दुखी वो करेगा, आणि शैतान तुमच्या
तुमच्या मनाला दुःखी करेल, वो निराशा में डालेगा, तुम्हाला तो निराशेमध्ये टाकेल, आपके योजना को वो सफल नहीं होने देगा। तुमच्या योजनेला तो सफल होऊ देणार नाही। लेकिन एक बात आज ध्यान से सुनना, पण एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, इस पृथ्वी पर यदि आप चाहते हो कि आपके प्लान सक्सेस हो जाए, जो भी आपने योजना की वो सक्सेस हो जाए, आणि जर तुम्ही ह्या पृथ्वीवर तुम्ही प्लॅन केले, तुम्ही योजना केल्या, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला त्याच्यामध्ये यश मिळावं, मतलब यदि आप सक्सेसफुल जीवन यदि जीना चाहते हो इस पृथ्वी पर, जर तुम्हाला ह्या पृथ्वीवर यशस्वी जीवन जगायचं असेल, तो आपको यीशु मसीह के अनुग्रह की जरूरत है। तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या कृपेची गरज आहे। यीशु मसीह का अनुग्रह उनको ही मिलता है जो यीशु मसीह के पास आता है, या फिर जो जब यीशु मसीह किसी के पास जाता है। आणि येशूची कृपा त्यांनाच मिळते जे येशूकडे येतात किंवा येशू कुणाकडे तरी जातो। आज मैं चैलेंज के साथ कहता हूं, आज मी तुम्हाला चॅलेंज देतो, यहाँ पर आने के पहले इथं येण्याच्या अगोदर शायद आपने जो भी योजनाएं की होगी वो सारी योजनाएं फेल हो गई है। तुम्ही इथे येण्याच्या अगोदर कदाचित तुम्ही ज्या ज्या योजना केल्या असतील त्या फेल झाल्या असतील। एक बात ध्यान में रखना, एक गोष्ट लक्षात ठेवा, जब इंसान योजना करता है, ज्यावेळेस मनुष्य योजना करतो, कभी कभी उसका भरोसा उसके टैलेंट के ऊपर, उसके योजना के ऊपर होता है। कधी कधी त्याचा विश्वास त्याच्या टॅलेंटवर, त्याच्या स्वतःवर असतो, इसलिए वो योजना सफल नहीं हो पाती। म्हणून ती योजना त्याच्यामध्ये त्याला यश मिळत नाही। जब कोई इंसान ये समझ लेगा कि योजना करना मेरे हाथ में है, लेकिन उस योजना को पूरा करना खुदा के हात में है। ज्या कोणत्या व्यक्तीला हे समजेल की योजना करणं तर माझ्या हातात आहे, पण ते सिद्धीश नेणं, ते पूर्ण करणं देवाच्या हातात आहे। हालेलुया, हालेलुया। जब इस बात को आप समझोगे और आपकी हर एक योजना को आप यीशु मसीह के चरणों में डालोगे, तो आपकी हर एक योजना आज से पूरी होना शुरू हो जाएगी। आणि जर का तुम्ही ही गोष्ट तुम्ही समजून घ्याल आणि तुमच्या सर्व योजना परमेश्वराच्या चरणावर टाकाल, त्यावेळेस तुमची प्रत्येक योजना यशस्वी ठरेल। हालेलुया, हालेलुया। देखो इस औरत ने उसके बच्चे के लिए योजना की थी। पहा, त्या विधवा स्त्रीने तिच्या मुलासाठी एक योजना आखली होती, पति की आखिरी निशानी, आणि तिच्या नवऱ्याची एक शेवटची निशाणी होती, और वो बच्चा काम के लिए भी जा रहा होगा। आणि तो मुलगा कामाला पण जात असेल। लेकिन क्या हुआ, काय झालं? अचानक से वो मर गया। अचानक तो मेला, अचानक से वो मर गया। अचानक तो मेला। और जब यीशु मसीह उस नगर में जा रहा, ज्यावेळेस प्रभू येशू त्या नगरामध्ये चालले होते, लोग रोते हुए बाहर आ रहे। आणि लोक रडत रडत त्या वेशीतून बाहेर येत होते। देखो ये विधवा औरत रोएगी तो कैसे रोएगी, आणि पहा, ती विधवा स्त्री कशी रडेल, उसका दुख लोगों के सामने कैसी बता रही होगी। आणि त्या तिचं जे दुःख आहे लोकांसमोर कशा पद्धतीने ते मांडत असेल। वो यही बोल रही होगी लोगों को, तो एक तो मेरा पति था वो भी मर गया, आणि ती लोकांना हे सांगत असेल की पती माझा एक होता तोही गेला, मैं जिससे प्रेम करती थी वो पति भी मर गया, मी ज्याच्यावर प्रेम करत होते तो पती माझा गेला, और उस पति की आखिरी निशानी, उसके प्यार की आखिरी निशानी ये बच्चा, ये भी अब मर गया है। आणि ते माझ्या नवऱ्याची एक निशाणी, जो माझा मुलगा एकुलता आहे, तो सुद्धा आज मेला। वो रोकर लोगों को ये बता रही होगी कि अब मैं किसके सहारे जीऊं। ती लोकांना सांगत असेल की मी आता कुणाचा आधार घेऊ, कुणाचा आधार म्हणून मी जीवन जगू। हे परमेश्वर, क्या तू नहीं समझता मुझे किसी भी इंसान का आधार नहीं है। आणि म्हणत असेल देवाला, हे देवा मला कुणाचा आधार नाहीये। एक तो पति गया, अब एकलौता बेटा भी गया, आणि एक तर माझा पती पण गेला आणि एकुलता एक माझा मुलगा पण गेला। वो विधवा थी और वो वहां पर उसका एक ही बच्चा तो वो भी मर गया है। आणि ती विधवा होती आणि तिचा एकुलता एक मुलगा होता, तो पण आता मेला। ये रोकर अपना दुख बता रही होगी, आणि रडत रडत ती लोकांना दुःख सांगत असेल, और वो अपने आप को वो कोस रही होगी, आणि तू स्वतःला दोष देत असेल, और शायद वो कह रही ती होगी, म्हणत असेल कदाचित, मेरे जो पाप है उन पापों के कारण मेरा बच्चा गया है, माझे जे पाप आहे त्या पापामुळे माझा मुलगा मेला असेल, उन शापों के कारण वो गया है। कोणत्या तरी शापामुळे तो मुलगा मेला असेल। आज एक बात मैं आपको कहना चाहता हूँ, आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका। आपका नाम कौन सा भी हो उससे फर्क नहीं पड़ता, तुमचं नाव कोणतंही असू द्या, काही फरक पडत नाही, लेकिन आपके साथ क्या जिंदा खुदा यीशु मसीह है, इससे बहुत बड़ा फर्क पड़ता है। तुमच्या सोबत जर जिवंत देव आहे तर ह्या गोष्टीने खूप मोठा फरक पडतो। देखो नाइन नाव के उस गांव में, जिस गांव का नाम था खुशी, उस गांव में वो रहती थी, आणि ज्या गावाचं नाम आनंद होता अशा गावामध्ये ती राहत होती, लेकिन वो दुख से भरी हुई जिंदगी जी रही थी। पण दुःखाने भरलेलं जीवन ती जगत होती। हालेलुया, हालेलुया। कौन सा भी आपका नाम क्यों
क्यों ना हो, कोणतंही तुमचं नाव असू द्या, लेकिन जब तक यीशु मसीह आपके जीवन में नहीं आता तब तक सच्ची खुशी आपके जीवन में नहीं आएगी। जोपर्यंत जिवंत देव तुमच्या जीवनात येणार नाही तोपर्यंत खरा आनंद तुम्हाला भेटणार नाही। देखो ये औरत, पहा ही स्त्री, एक तो पति गया वो दुख, आणि एक तर नवरा मेलेलं दुःख, अब आखिरी उसकी निशानी एकलौता बेटा भी मर गया। आणि तिचा मुलगा जो शेवटची निशाणी त्याच्यावर होता तो पण मेला। वो जोर जोर से रो रहे हो, ती मोठ्याने रडत असेल। तब क्या हुआ? त्यावेळेस काय झालं? यीशु मसीह ने उसकी दुख की ओर देखा। येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीचं दुःख पाहिलं। आज एक बात मैं आपको बताना, आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, हर एक इंसान का दुख बाजू वाला इंसान समझ नहीं सकता, आणि प्रत्येक मनुष्याचं दुःख शेजारचा मनुष्य समजू शकत नाही, और वो दुख भी कोई इंसान नहीं ले सकता, आणि त्याचं दुःख कोणताही मनुष्य घेऊ शकत नाही। चाहे वो आपका पति हो, पत्नी हो, आपके बच्चे हो या कोई भी रिश्तेदार हो। तुमचा मुलगा असेल, तुमचा पती असेल, तुमची पत्नी असेल किंवा तुमचा कोणताही नातेवाईक असेल, हर एक इंसान को लगता है सबसे ज्यादा मैं ही दुखी हूँ, प्रत्येकाला असं वाटतं की मी सर्वात जास्त मीच दुःखी आहे, मुझसे ज्यादा कोई दुखी नहीं है। माझ्या एवढं दुःखी कोणीच नाही। और हर एक इंसान को यही लगता है लोग मेरे दुख के बारे में सोचे, जब मैं दुख में रहता हूँ तब लोग आकर मुझे मदद करें। आणि प्रत्येक व्यक्तीला असंच वाटतं की मी जे दुःखी आहे प्रत्येकाने माझ्याबद्दलच विचार करावा आणि प्रत्येकाने मलाच येऊन भेटावं असं प्रत्येक दुःखी व्यक्तीला वाटतं। लेकिन कोई इंसान ये नहीं सोचेगा कि मैं जो दूसरे दुखी लोग हैं उनको मैं उनके दुख से मैं उनको बाहर निकालने की कोशिश करूं। पण कोणताही व्यक्ती असा विचार करणार नाही जो दुसरा व्यक्ती दुःखी आहे त्याला त्याच्या दुःखातून मी बाहेर काढेन असं कोणी विचार करणार नाही। इस दुनिया की ओर यदि आप देखोगे ये दुनिया स्वार्थ से भर गई है। या जगाकडे जर तुम्ही पाहिलं तर हे जग स्वार्थानं भरलेलं आहे। हाँ, बच्चे अपने ही सुख को देखेंगे, आणि लेकरं त्यांचं स्वतःचं सुख पाहतील। हर एक इंसान, प्रत्येक व्यक्ती, यदि कोई इंसान उनके सुख में बाधा लाने की कोशिश करेगा आणि जर त्यांच्या सुखामध्ये कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तो समझ लेना वो आपसे अलग हो जाएंगे। आणि समजून घ्या ते तुमच्यापासून वेगळे होतील। बोलने का मतलब क्या है? सांगण्याचा अर्थ काय आहे? हर एक इंसान प्रत्येक व्यक्ती इस दुनिया में स्वार्थ से भरा है, या जगामध्ये स्वार्थानं भरलेला आहे। वो स्वार्थी विचार से भर गया है, तो स्वार्थी विचाराने भरलेला आहे। उसको दूसरे के बारे में सोचने के लिए टाइम नहीं है। दुसऱ्याबद्दल विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाहीये। देखो ये जो औरत थी, ही जी स्त्री होती, ये जो विधवा स्त्री ही थी, जी विधवा स्त्री होती, ये रो रही थी ती रडत होती क्योंकि उसका दुख सबसे बड़ा था। कारण की तिचं दुःख सर्वात जास्त होतं। लोग उसके दुख में शामिल तो हो गए, लोक तिच्या दुःखामध्ये सहभागी तर झाले, लेकिन उसका दुख वो आनंद में बदल नहीं सकते। पण तिचं दुःख आनंदात बदलू शकले नाही। उसका रोना वो हंसने में बदल नहीं सकते। त्या स्त्रीचं रडणं हसण्यामध्ये लोकांनी बदलू शकले नाही। उस दुख से वो उसको आजाद नहीं कर सकते थे। त्या दुःखातून लोक तिला सोडवू शकत नव्हते। ऐसे ही सुनो परमेश्वर के लोगों, तसंच देवाच्या लेकरांनो ऐका, जब हम दुखी होते हैं, ज्यावेळेस आम्ही दुःखी होतो, लोग आपके दुख में शामिल हो सकते हैं, लोक तुमच्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकतात, आपके साथ वो रो सकते हैं, तुमच्या सोबत ते रडू शकतात, लेकिन उस दुख से आपको लोग आजाद नहीं कर सकते। पण त्या दुःखातून लोक तुम्हाला सोडवू शकत नाही। इस पृथ्वी पर एक ही खुदा है जो आपको आज आपके दुख से आजाद करेगा। या पृथ्वीवर एकच देव आहे जो तुमच्या दुःखातून तुम्हाला सोडवेल। जो जो इंसान यीशु मसीह के पास आया, जो व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आला, उसका दुख आनंद में बदल गया है। त्यांचं दुःख आनंदात बदललेलं आहे। आज आपका समय है, आज तुमची वेळ आहे। आज आपका भी दुख आनंद में बदल जाए। आज तुमचं सुद्धा दुःख आनंदात बदलेल। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। कोई तो हृदय से बोल रहा है, पास्टर जी को मेरा दुख क्यों नहीं समझ में आया? आणि कोणीतरी म्हणत आहे की पास्टरांना माझं दुःख कसं समजत नसेल। खुदा जानता है देवाला ठाऊक आहे आपका दुख की जल्दी आनंद में बदल रहा है। तुमचं दुःख लवकरच देव आनंदामध्ये बदलत आहे। यदि विश्वास करते हो तो बोला आमीन। विश्वास करता तर म्हणा आमेन, बोला आमीन, आमेन, हालेलुया। हालेलुया। ये औरत दुख से भरी थी, ही स्त्री दुःखानं भरलेली होती, रो रही थी, रडत होती। लेकिन जब यीशु मसीह ने उसके ओर देखा, पण ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने तिच्याकडे पाहिलं, यीशु मसीह को उसके ऊपर तरस आया। येशू ख्रिस्ताला तिच्या कळवळा आला। हाँ, मराठी में लिखा है कळवळा आला। यीशु मसीह उसके पास गया आणि प्रभू येशू तिच्या जवळ गेला और यीशु मसीह ने उसको कहा, येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं, रो मत, रडू नको, रो मत। रडू नको। जब किसी इंसान को हम कहते हैं ना रो मत, वो और ज्यादा रोता है। आणि ज्या कोणत्या व्यक्तीला आपण म्हणतो रडू नको, त्यावेळेस ती व्यक्ती अजून रडायला लागते। क्योंकि उसको ऐसा लगता है कोई तो है जो मेरे दुख और दर्द को समझता है। तिला असं वाटतं की कुणीतरी आहे माझं दुःख
आपल्याला ठाऊक आहे. आपके बाजू वाले से कहना, तुमच्या शेजाऱ्याला म्हणा, रोना मत, रडू नका, रोना मत. रडू नका, बाजू वाले से कहना, रोना मत. रडू नका. क्यों? का? क्योंकि आपका रोना आनंद में बदलने जा रहा है. कारण की तुमचं रडणं आनंदामध्ये बदलत आहे. विश्वास करके तो बोला आमेन. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. यदि ताली बजाना यीशु मसीह के लिए तो खुशका नहीं, जोर से बजाना. मेरे लिए नहीं बजाए तो भी चलेगा. माझ्यासाठी नाही वाजवले तरी चालेल. क्योंकि जब आप और मैं यीशु मसीह के लिए ताली बजाते हैं तो हम शैतान की बजाते हैं. आणि ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तासाठी टाळ्या वाजवतो त्यावेळेस सैतानाला त्रास होतो. शैतानाला वाजवतो. सैतानाला आपण वाजवतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. यदि आप ज्यादा उस शैतान को बजाना चाहते हो तो यीशु मसीह के लिए ताली बजाते हो. बोलो यीशु मसीह की जय. बोलो यीशु मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. मैं जानता हूँ मला माहिती आहे जो लोग आनंदित है वो इस मैसेज को शायद वो रिसीव नहीं कर पाए. आणि जे लोक आनंदामध्ये आहेत कदाचित हा मेसेज हा प्रचार ते स्वीकारू शकणार नाहीत. क्योंकि शायद उनका मन कह रहा होगा मैं तो अब दुख से आजाद हो गया. आणि कदाचित त्यांचं मन म्हणत असेल मी तर आता दुःखातून सुटलेलो ये आहे. मैसेज आपके लिए नहीं, हा मेसेज तुमच्यासाठी नाही. मग ये उन लोगों के लिए है हा मेसेज त्यांच्यासाठी आहे कि जो रो रहे हैं, जे रडत आहेत, जो तकलीफ में है. जे त्रासात आहेत. क्योंकि खुदा उनके रोने को जानता है. कारण की देव त्यांचं रडणं जाणतो. इंसान अपने आप के बारे में सोचता है, आणि मनुष्य स्वतःबद्दल विचार करतो. खुदा हर एक के बारे में सोचता देव प्रत्येकाबद्दल विचार करतो. है. हालेलुया. हालेलुया. आप आपके ही बच्चों के बारे में सोचते हैं. तुम्ही तुमच्याच मुलांबद्दल विचार करता. आपके बाजू में जो बच्चे हैं वो भूखे क्यों ना मरे इसके और कोई नहीं देखता. आणि तुम्ही तुमच्या शेजारच्या लेकरांबद्दल जे उपाशी मरत आहेत त्यांच्याबद्दल कोणी विचार करत नाही. लॉकडाउन में भी जाकर आपने कुछ उनको दिया नहीं होगा, लॉकडाऊन मध्ये सुद्धा तुम्ही त्यांना जाऊन काही दिलं नसेल. लेकिन खुदा हर एक के बच्चे के बारे में सोचता पण देव जो आहे प्रत्येकाच्या लेकराबद्दल विचार करतो. है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इसलिए याच्यासाठी आज मैं चैलेंज के साथ कहता हूं, आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. यीशु मसीह उस औरत के पास गया येशू त्या लेडीज जवळ त्या स्त्री जवळ गेला और यीशु मसीह ने उसको कहा रो मत. आणि येशूने त्या लेडीजला सांगितलं रडू नको. क्यों? का? क्यों? का? क्योंकि यीशु मसीह उसको ये कह रहा था क्योंकि आज से तू हंसेगी, आनंद करेगी. आणि का म्हणत होता येशू ख्रिस्त कारण की आजपासून तू रडणार नाही तर आजपासून तू हसणार आहे. आज तक तूने तेरे दिन रोने में दुख में काटे, लेकिन आज से तू आनंद से जीवन जिएगी. आतापर्यंत तुझं जीवन दुःखामध्ये तू घातलेलं आहे पण इथून पुढचं जीवन तुझं आनंदाचं असेल. हालेलुया. हालेलुया. यदि विश्वास करते हो तो बोलो आमीन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. और क्या हुआ? काय झालं? यीशु मसीह ने उसको कहा रो मत. येशूने म्हटलं रडू नको. एक प्रोफेसी है. जो आणि रो भविष्यवाणी रहे आहे. जो रो रहे उनके लिए प्रोफेसी है जे आज रडत आहेत त्यांच्यासाठी आज ही भविष्यवाणी आहे और वो आज ही पूरी होगी. आणि ती आजच पूर्ण होईल. हालेलुया. हालेलुया. आपका रोना आनंद में बदल रहा है. तुमचं रडणं आजच आनंदामध्ये बदलत आहे. कौन से बात की वजह से आप रो रहे हो? कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही रडत आहात? क्या आपके पति की वजह से, काय तुम्ही तुमच्या पतीबद्दल, बच्चों की वजह से, मुलांबद्दल, आपके रिश्तेदारों की वजह से, हो नातेवाईकांमुळे, आपकी जो सिचुएशन है, जो गरीबी है उसकी वजह से, तुमची जी परिस्थिती गरिबीची आहे तिच्यामुळे रडत आहात का? कौन से बात की वजह से आप रो रहे कोणत्या हो? गोष्टीमुळे रडत आहात? क्या आपके हाथ से कोई आपका आशीष लेकर जा रहा है? काय तुमच्या हातातला आशीर्वाद कोणी घेऊन जात आहे? क्या आप कोई बात को खो रहे हो? काय तुम्ही तुमची कुठली गोष्ट गमावत आहात? कौन सी चीज के लिए रो रहे हो? कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात? पवित्र आत्मा कहता रो मत. पवित्र आत्मा म्हणत आहे, रडू नको. Don't cry. रडू नको. रोना मत. रडू नको. देखो यीशु मसीह ने क्या किया. काय म्हटलं, काय केलं प्रभू येशूने? यीशु मसीह ने तुरंत येशूने लवकर जैसे उसको कहा रो मत, जसं येशूने म्हटलं त्या स्त्रीला रडू नको, उसके रोने का कारण त्या तिच्या रडण्याचं कारण उसका मरा हुआ बच्चा था. तिच्या रडण्याचं कारण तिचा मेलेला
मसीह ने समझ लिया, येशूला समजलं यदि इसका रोना मुझे आनंद में बदलना है तो इसके बच्चों को जिंदा करना पड़ेगा। जर ह्या स्त्रीचं रडणं मला आनंदात बदलायचं असेल तर मला तिच्या मुलाला जिवंत करावं लागेल। आज कौन से चीज की वजह से आप रो रहे हो? खुदा उस सिचुएशन को छू रहा है। आणि तुम्ही कोणत्या कारणामुळे आज रडत आहात त्या कारणाला त्या परिस्थितीला परमेश्वर स्पर्श करत आहे। यीशु मसीह ने उस औरत के बच्चे का जो मुर्दा था, उस मुर्दे के उस जो तिरडी है उसको जाकर यीशु मसीह ने छुआ। आणि ते जी मयत होती, जो मेलेला मुलगा होता, त्या तिरडीवर त्याला झोपवलेलं होतं, त्या तिरडीला जाऊन प्रभू येशूने स्पर्श केला। वो जो रोने का कारण था उसको जाकर यीशु मसीह ने छुआ। जे तिचं रडण्याचं कारण होतं त्या कारणाला प्रभू येशूने जाऊन स्पर्श केला। वो मर रहा था इसलिए वो रो रही थी। हो, तो मेलेला होता म्हणून ती रडत होती। देखो प्रभु उसका रोना कैसे आनंद में बदल रहा है। हा, तो त्या स्त्रीचं रडणं आनंदात देव कसं बदलत आहे। प्रभु ने पहले उस सिचुएशन को छुआ। प्रभूने त्या परिस्थितीला अगोदर स्पर्श केला। प्रभु आपके गरीबी को छूकर वो श्रीमंती में बदल रहा है। हो, देव तुमच्या गरिबीला स्पर्श करत आहे आणि श्रीमंतीमध्ये बदल करत आहे। प्रभु आपके नशेड़ी पति को छूकर उस नशे से आजाद कर रहा है। देव तुमच्या पतीला जो नशा करत आहे त्याला तो स्पर्श करत आहे, तो त्याच्यातून सुटत आहे। यीशु मसीह आपके पति को छूकर दुष्ट आत्मा से उसको आजाद कर रहा है। देव तुमच्या पतीला स्पर्श करून दुष्ट आत्म्यापासून त्याला सोडवत आहे। कौन सी चीज की वजह से रो रहे हो? कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही रडत आहात? खुदा छू रहा है। देव स्पर्श करत आहे। यीशु मसीह छू रहा है। येशू स्पर्श करत यदि आहे। विश्वास करते हो तो बोला आमीन। आमेन। और जैसे यीशु मसीह ने छुआ, जसं त्या येशू ख्रिस्ताने त्या मुलाला स्पर्श केला, यीशु मसीह ने आज्ञा की, येशूने आज्ञा दिली, उस बच्चे को कहा, त्या मुलाला म्हटलं, हे जवान, हे तरुणा, मैं तुझे कहता हूँ, मी तुला सांगतो, उठ उठ। उठ। और क्या हो गया? काय झालं? 15 वचन। 15 वचन आपण वाचूया। मरा हुआ बच्चा तो मेलेला मुलगा उठकर बैठा। उठून बसला। उस माँ ने उस बच्चे की ओर देखा होगा, त्या स्त्रीने त्या लेकराकडे पाहिलं असेल। उसके मृत्यू के कारण रो रही थी। हो, त्या मेलेल्यामुळे ती रडत होती। और उस मरे हुए बच्चे को यीशु मसीह ने छुआ। आणि त्या मेलेल्या मुलाला येशू ख्रिस्ताने स्पर्श केला। वो मरा हुआ जिंदा हो गया। मेलेला जिवंत झाला। जैसे उसने देखा होगा, जसं तिने पाहिलं असेल, आंखों को उसने पहुंचा होगा। हो, तिने तिचे डोळे पुसले असतील। हालेलुया। हालेलुया। उसने रोना बंद किया होगा। तिने रडणं बंद केलं असेल। सोचा होगा ये कौन है, तिने विचार केला असेल, हा हे तरी कोण? ये कौन है। हा हे तरी कोण? और उसने आंखों को पहुंचा होगा तिने तिचे डोळे पुसले असतील और उसका बच्चा बोलने लगा। आणि तिचा मुलगा बोलू लागला। और जैसा बोलने लगा, कसं बोलू लागला? यीशु मसीह ने बच्चों को लिया येशू ख्रिस्ताने त्या मुलाला घेतलं। और वो जो सिचुएशन थी, ती जी परिस्थिती होती, वो जो तिरडी थी, हिंदी में क्या लिखा है उसको, हाँ, वो जो अर्थी थी, आणि त्या ठिकाणची जी तिरडी होती, उसको अर्थी में से उठाकर त्या तिरडीवरून त्याला उचलून उसको बाहर निकाला। त्याला तिथून बाहेर काढलं। मतलब म्हणजे उस सिचुएशन से यीशु मसीह ने उसको आजाद किया। त्या परिस्थितीमधून त्याला प्रभु येशूने सुटका दिली, सोडवलं। हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। और उसको अपने माँ के पास लेकर आया आणि त्यांनी त्याच्या आईजवळ त्याला घेऊन गेला और उसको कहा, आणि तिला म्हटलं, ये लो तुम्हारा बच्चा जिसके वजह से तुम रो रही हो। हा घे तुझा मुलगा ज्या कारणामुळे तू रडत होती। अपने आप वो माँ हंस रही हो। आणि ती जी आई रडत होती ती हसायला लागली असेल। जिसने भी नाम रखा होगा नाइन खुशी, आणि ज्याने कुणी त्या गावाचं नाव आनंद म्हणजे नाईन म्हणजे आनंद ठेवलं असेल, उसने योजना बनाई, ज्याने कुणी ती योजना केली असेल, उस योजना को खुदा ने पूरा किया। आणि त्या योजनेला देवाने पूर्ण केलं। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord। योजना करना, सिर्फ योजना करना आपके और मेरे हाथ में, उसको पूरा करना जिंदा खुदा के हाथ में है। योजना करणं, फक्त योजना करणं आपल्या हातात आहे, पण त्याला पूर्ण करणं जिवंत देवाच्या हातात आहे। सिर्फ ट्राई करते रहना, फक्त प्रयत्न करत राहा, हट मत रखना, हट्ट धरू नका। क्योंकि जब पूरा नहीं होता ना तो ये हट आपको दुखी कर देता है। पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण होत नाही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हट्ट करता ना, तो हट्ट तुम्हाला दुःखामध्ये टाकेल। आपको मालूम है, एक नदी में एक क्या बोलते हैं, एक प्लांट रहता है। आणि तुम्हाला माहिती की नदीमध्ये एक झाड असतं, एक रोपट असतं। एक्चुअली उसको मराठी में लवाळा बोलते हैं, आणि लवाळा। मराठीत त्याला लवाळी असं म्हटलेलं आहे। कितनी भी बड़ी बाढ़ आने दो, किती मोठा पूर येऊ द्या, जैसी बाढ़ आती वैसा वो झुकता है। जसं पूर येतो ती लवाळी वाकते।
लेकिन वो टूटती नहीं, पण ती तुटत नाही, सिर्फ झुकती है। फक्त ती वागते. वो झुकने की वजह से टूटती नहीं। पण ती नम्र होते, ती वागते म्हणून ती तुटत नाही. कितना भी बड़ी बाढ़ आने लगे, किती मोठा पूर येऊ द्या, हर बारिश में जब पानी बहता है वो झुकती रहती है। प्रत्येक पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस येतो, पूर येतो, त्यावेळेस ती वागते. बाढ़ जाती है वो सीधे एकदम आणि ज्यावेळेस पूर संपतो त्यावेळेस ती पुन्हा सरळ होते. ध्यान से रहेगा, लक्षपूर्वक ऐका, ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका. अपने जीवन में, तुमच्या जीवनामध्ये, अपने जीवन में तुमच्या जीवनामध्ये जो कुछ भी आपने योजना की हो, जी काही तुम्ही योजना केली असेल, वो योजना आप और मैं, ती योजना तुम्ही आणि मी हम ताकत लगाकर भी पूरी नहीं कर पाते जब तक यीशु मसीह का अनुग्रह नहीं होता। जोपर्यंत देवाची कृपा, येशू ख्रिस्ताची कृपा आपल्यावर होत नाही, आपण कितीही ताकद लावली तर ती योजना पूर्ण होणार नाही. मैरिज क्या है? लग्न काय आहे? ये समाज ने आपके लिए की हुई योजना है। आणि ह्या समाजाने आपल्यासाठी केलेली एक योजना आहे. बच्चे क्या है? मुलं काय आहेत? ये आपने आपके परिवार के लिए की हुई योजना है। तुमच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी केलेली एक योजना आहे. जॉब क्या है? नोकरी काय आहे? आपके करियर के लिए आपने की हुई योजना है। तुमच्या आयुष्याची केलेली तुमची योजना आहे. बिजनेस क्या है? व्यवसाय काय आहे? आपके करियर के लिए आपने बनाई हुई योजना है। तुमच्या जीवनाचा तुमचा एक भाग जो आहे. एजुकेशन क्या है? और शिक्षण काय आहे? आपके बच्चे के भविष्य के लिए आपने की हुई योजना है। तुमच्या लेकरांसाठी केलेली ती योजना आहे. समझ लेना, समजून घ्या. जब तक यीशु मसीह को आप आपके जीवन में नहीं लेंगे, जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताला, येशू ख्रिस्ताला जीवनात घेणार नाही, आपकी योजना पूरी नहीं होगी। तुमची योजना पूर्ण होणार नाही. क्योंकि योजना पूरी करने वाला यीशु मसीह है। योजना पूर्ण करणारा येशू ख्रिस्त आहे. देखो, यीशु मसीह उस नाइन गांव में नहीं था। पहा, त्या गावामध्ये येशू ख्रिस्त नव्हता. उस औरत की योजना फेल हो गई। त्या स्त्रीची योजना फेल झाली. उसको लगा अब मैं मेरे बच्चे के सहारे जी सकती हूँ, तिला असं वाटलं की माझ्या मुलाच्या आधाराने मी जगेन, मुझे किसी की जरूरत नहीं। मला कुणाची गरज नाही. हाँ, जब लड़का होता है तो और घमंड होता है। आणि जेव्हा मुलगा होतो तेव्हा अजून घमंड गर्व होतो. कुछ लोग तो लड़का है इसलिए मैरिज को तोड़ देते हैं। काही माणसं तर लग्न तोडतात. मुलगा मला आहे, आता बस करण्याची मला गरज नाही, लग्न मोडून टाकतात. कुछ लोग तो बच्चे होने की वजह से दुख के कारण तोड़ देते हैं, आणि काही मुलगी झाली म्हणून दुःखाने ते त्यांचा घटस्फोट घेतात. क्योंकि उनको बच्चा चाहिए। कारण की त्यांना मुलगा हवाय. ध्यान से सुनना, ऐका, लक्षपूर्वक, ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका. हम योजना कर सकते, आपण योजना करू शकतो. उस योजना को परमेश्वर के चरणों में लाना। आणि ती योजना देवाच्या चरणाजवळ घेऊन या. खुदा उस योजना को पूरा करेगा। देव ती योजना पूर्ण करेल. कब इंसान इस बात को समझेगा? कधी मनुष्याला हे कळेल? हालेलुया, हालेलुया. बहुत सारे लोग हैं, बरेचसे लोक आहेत, योजना करते हैं, योजना करतात वो पाते भी है, आणि त्यांना ते मिळतं पण लेकिन उसका सुख, उसका अनुभव वो नहीं कर सकते। त्या सुखाचा अनुभव ते घेऊ शकत नाही. दूसरे लोग लेते हैं। दुसरे लोक घेतात. लेकिन उन्होंने वो योजना उनके लिए बनाई थी, ती योजना त्यांनी स्वतःसाठी बनवलेली होती, लेकिन वो आप उसका अनुभव नहीं ले रहे। पण त्या योजनेचा अनुभव ते घेऊ शकले नाही. वैसे ही तसंच मुझे मालूम नहीं कितनी सारी योजनाएं आपने आज तक बनाई होगी। मला माहित नाही आतापर्यंत तुम्ही किती प्रकारच्या योजना रचल्या आहात, आखल्या आहात. उसके दो ही कारण है। त्याचे त्याचे दोनच कारण आहेत. वो योजनाएं सफल क्यों नहीं हुई? ती योजना यशस्वी का झाली नाही? नंबर 1, नंबर एक कारण, एक तो योजना को पूरा करने वाला खुदा आपके जीवन में नहीं है। एक तरी योजना पूर्ण करणारा देव तुमच्या जीवनात नाही. नंबर 2, या या फिर आपने उस योजना को यीशु मसीह के चरणों में नहीं लाया। आणि एकतर तुम्ही ती योजना त्या जिवंत देवाकडे, येशू ख्रिस्ताकडे ती घेऊन आला नाही. जब आप योजना बनाते हो तो कभी भी घमंड मत करना। ज्यावेळेस तुम्ही योजना करता त्यावेळेस तुम्ही गर्व करू नका. कितनी भी आपकी अच्छी योजना हो, कितीही चांगली मोठी योजना असू द्या, वो परमेश्वर से बड़ी नहीं हो सकती। देवापेक्षा ती मोठी नाही. परमेश्वर की योजना से आपकी योजना बड़ी नहीं हो सकती। देवाच्या योजनेपेक्षा तुमची योजना मोठी होऊ शकत नाही. इसलिए तो परमेश्वर ने चिल्लाकर पुकार कर कहा, म्हणून तर देवाने ओरडून सांगितलं, हे इंसान, हे मनुष्य, तेरे भविष्य के लिए, तुझ्या भविष्यासाठी, तेरे बच्चों के भविष्य के तुझ्या लिए लेकराच्या भविष्यासाठी मेरे पास एक योजना, माझ्या जवळ एक योजना आहे. मेरे पास एक प्लान है, माझ्या जवळ एक प्लॅन आहे. और वो प्लान तो प्लॅन तेरे हानि का नहीं, तुझ्या हानीसाठी नाही, तेरे आनंद का वो प्लान है, तुझ्या आनंदासाठी, तुझ्या हिताचा तो आहे, तेरे कल्याण का वो प्लान तुझ्या है। हिताचा तो आहे. लेकिन हम क्या उस प्लान को खोजते हैं? आपण काय ती योजना आपण ती शोधतो, देवाची योजना. देखो, परमेश्वर पिता ने पुराने नियम में ये कहा,
देवाने जुन्या करारामध्ये हे लिहून ठेवले सांगितलंय कि वो योजना ती योजना हर एक इंसान के लिए प्रत्येक मनुष्यासाठी परमेश्वर के पास है, देवाजवळ आहे, जो उसकी अच्छाई के लिए है। जी ती चांगल्यासाठी आहे। वो योजना ती योजना सिर्फ यीशु मसीह में पूरी होती है। ती योजना फक्त ख्रिस्तामध्ये पूर्ण होते। दूसरा इस पृथ्वी पर जगह नहीं, एड्रेस नहीं। दुसरी जागा, दुसरा पत्ता ह्या पृथ्वीवर नाहीये। यदि आप चाहते हो जर तुम्हाला वाटतंय मेरे जीवन में माझ्या जीवनामध्ये जो परमेश्वर ने कहा कि वो योजना है मेरे अच्छाई के लिए है, माझ्या चांगल्यासाठीची योजना आहे असं जो परमेश्वर म्हणाला आहे, और यदि आप चाहते हो जर तुम्हाला असं वाटतंय वो अच्छी योजना ती चांगली योजना मेरे जीवन में, माझ्या जीवनामध्ये, मेरे बच्चों के जीवन माझ्या में लेकरांच्या जीवनामध्ये पूरी हो जाए, पूर्ण व्हावी, तब आपको तर तुम्हाला यीशु मसीह को आपके जीवन में लेना पड़ेगा। येशूला तुमच्या जीवनामध्ये घ्यावं लागेल। हालेलुया। हालेलुया। और आपने की हुई योजना आणि तुम्ही केलेली योजना परमेश्वर के चरणों में आपको रखना। परमेश्वराच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवावी लागेल। आप मसीह में बहुत सारे सालों से है, तुम्ही ख्रिस्तामध्ये खूप वर्षापासून असाल, लेकिन आपने की हुई योजना पूरी नहीं हो रही। तुम्ही केलेली योजना पूर्ण होत नसेल, उसका कारण ये कि त्याचं कारण एकच आहे, क्योंकि वो योजना आपने यीशु मसीह के चरणों में नहीं रखी। ती योजना तुम्ही येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ ठेवली नाही। बहुत बार लोग वो योजना तो प्रभु के चरणों में रखते हैं, बऱ्याच वेळा लोक येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ ती योजना ठेवतात लेकिन वो योजना पूरी करने के लिए टेंशन लेकर बैठते हैं। आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी टेन्शन घेतात, तणाव घेतात। टेंशन ले रहे मतलब आप खुदा को कह रहे प्रभु तुम बैठना, अब मैं काम करता हूं। टेन्शन तुम्ही घेता, देवाच्या चरणाजवळ योजना ठेवून सुद्धा टेन्शन घेता। याचा अर्थ असा झाला की देवाला तुम्ही सांगत आहात, देवा तू याच्यात काही होत नाही, आता थांब मीच करतो। खुदा कहता चिंता मत कर रहे बाबा, आणि देव म्हणतो अरे बाबा चिंता करू नको, आप चिंता कर रहे हो। तुम्ही चिंता करत आहात। खुदा को दिखा रहे हो कि आप ज्यादा समझदार है खुदा से। तुम्ही चिंता करत आहात, याचा अर्थ तुम्ही देवाला असं दाखवत आहात की तुम्हाला जास्त कळतं। प्रभु मेरे बच्चों की शादी मैं कैसे करूं, देवा मी माझ्या लेकरांचे लग्न कसे करू, मेरे बच्चों का कैसा होगा, माझ्या लेकरांचं कसं होईल, हाय अरे बापरे कैसा होगा, कसं होईल, क्या होगा। काय होईल। प्रभु कहता है देव म्हणतो बच्चे मैंने दिए, मी लेकरं दिले तुला, उनका भविष्य मैंने लिखा है, त्यांचं भविष्य मी लिहिलंय, मेरा काम है तुझं काम आहे योजना कर, योजना कर, मेरे चरणों में डाल। देवाच्या चरणाजवळ टाक, तू देख तेरे आंखों के सामने मैं उस योजना को पूरा करूंगा। आणि तू तुझ्या डोळ्याने पाहशील, तू पहा ती योजना मी पूर्ण करेन। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। योजना करना, योजना करणं, प्रभु के चरणों में रखना, देवाच्या चरणाजवळ ठेवणं और प्रभु पर भरोसा रखना, आणि देवावर विश्वास ठेवणं। सही समय पर वो योजना को पूरा करेगा। योग्य वेळेत देव ती योजना पूर्ण करेल। बच्चा आप तो क्या कहते हो झूले में ही है, आणि लेकरू तर पाळण्यातच आहे, झूले में ही है, पाळण्यातच आहे। इसकी शादी कैसे करेंगे, त्याचं लग्न कसं करू, हमने तो अब यीशु पर विश्वास किया है, आम्ही तर आता येशूवर विश्वास ये ठेवला, हमारी इस लड़की को कौन बेटा देगा, आणि आमच्या ह्या मुलीला कोण मुलगा देईल, ये इस बच्चों को कौन लड़की देगा। ह्या मुलाला मुलगी कोण देईल, अरे बाबा उसको बढ़ने तो दो, त्याला मोठं तर होऊ दे, उसको पर तो आने दो, त्याला पंख तर येऊ दे, अब वो छोटा है, तो लहान आहे। अभी से प्लान, आतापासून प्लॅन, हम इसको इंजीनियर बनाएंगे, आम्ही त्याला इंजिनियर करू, इसको डॉक्टर त्याला बनाएंगे, डॉक्टर बनवू, वो बन जाता है आणि तो बनतो, मैकेनिक। तो बनतो मेकॅनिक। बहुत सारे पेरेंट कहते हैं, आणि बरेचसे बालक म्हणतात, हाँ बहुत सारे पेरेंट्स, बरेचसे आई वडील म्हणतात, मैंने सुना है उनको, मी ऐकलंय ते, मास्टर जी हमने इस इंजीनियरिंग कॉलेज में इसको एडमिशन लेने की कोशिश की, उस इंजीनियरिंग कॉलेज में कोशिश की, लेकिन ये मैकेनिक ही बन गया। आम्ही बरेच प्रयत्न केले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ह्या त्या टाकण्यासाठी, पण हा मेकॅनिकच बनला। ध्यान से सुनो, लक्षपूर्वक ऐका, ध्यान से सुनो, लक्षपूर्वक ऐका, समझ लो आज समजून घ्या। बाजू वाले से कहना हम दुआ में जा रहे हैं, शेजाऱ्याला म्हणा आम्ही प्रार्थनेत जात आहोत, बाजू वाले से कहना शेजाऱ्याला म्हणा ये सच्ची बात मैं आपको कह रहा हूँ, ही खरी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे। बाजू वाले के हाथ में हाथ देना, उसके हाथों में आंखें डालना, हातात हात द्या, डोळ्यात डोळे घाला, और उसको कहना त्याला म्हणा सुन आई मैं क्या बोल रहा हूँ, आपके मन की मत चला, सुन योजना, सिर्फ योजना करना तेरे हाथ में, ज्यादा दिमाग मत चला, उस योजना को पूरा करना खुदा के हाथ में।
हालेलुया। हालेलुया। वो खुदा कहता है बाबा तेरे लिए, तेरे बच्चों के लिए मेरे पास जो योजना है वो अच्छी है, उसमें कुछ भी प्रॉब्लम नहीं है। आणि देव म्हणतो तुझ्यासाठी, तुझ्या लेकरांसाठी जी योजना आहे ती माझ्याकडे आहे आणि ती चांगली आहे, त्याच्यामध्ये काही समस्या नाही. कुछ माँ बाप के हट के वजह से काही वडिलांच्या हट्टामुळे मुझे चाहिए मेरा बच्चा इंजीनियरिंग में जाना चाहिए, आणि माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, ये आर्ट में जा रहा है, आर्ट। आणि तो आर्ट मध्ये जात आहे. कुछ बच्चों ने अपने माँ बाप के हट की वजह से उन्होंने आत्महत्या कर ली। आणि काही मुलं काही हट्टामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे. अपने माँ बाप के, आणि आई वडिलांच्या हट्टामुळे. क्यों? का? वो योजना पूरी नहीं हुई। कारण की ती योजना पूर्ण झाली नाही. ध्यान से सुनना, लक्षपूर्वक काय का? योजना करो, योजना करा, हट्ट मत करो। हट्ट करू नका. हट्ट करोगे, हट्ट कराल, बाइबल में लिखा है बायबल मध्ये लिहिलंय हट्ट हट्ट, ये बहुत बड़ा पाप है। हे हट्ट हा खूप मोठा पाप आहे. हाँ, ये हट्ट जब आप करोगे तो समझ लेना वो योजना पूरी नहीं होगी। हट्ट जर तुम्ही कराल तर ती योजना पूर्ण होणार नाही. हाँ, वो लवाड़े के जैसे फ्लेक्सिबल रहना। आणि ती जी पाण्यातली लवाळी असते तसं तुम्ही फ्लेक्सिबल राहा, हलणारे राहा, नम्र रहो। नम्र राहा. हालेलुया। हालेलुया. खुदा कभी भी तुम्हारे जीवन में बुरा नहीं होने देगा। देव तुमच्या जीवनात कधीच वाईट होऊ देणार नाही. चाहे आपका मन बोल रहा होगा, तुमचं मन कदाचित सांगत असेल अरे बाबा पानी तो आप इधर तक है, पाणी फक्त घोट्यापर्यंतच आहे, तू तो आगे जाके डूबने वाला है। तू पुढे जाऊन तर बुडणार आहे. क्योंकि ये मन बहुत आगे की सोचता है। आणि मन काय करतं, फार पुढचा विचार करतं. उस मन को कहना, त्या मनाला सांगा मेरे प्रभु ने पतरस को डूबने नहीं दिया, वो मुझे क्या डूबने देगा। माझ्या प्रभूने पेत्राला बुडू दिलं नाही तर मला कसं काय बुडू देईल. हालेलुया। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. समझ लो, समजून घ्या, जब तक आप योजना को प्रभु के हाथ में नहीं देते तब तक वो पूरी नहीं होगी। जोपर्यंत तुम्ही तुमची योजना देवाच्या हातात देत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही. जो पवित्र आत्मा ने बात बताई वो मैं आपको बोल रहा हूँ। जी देवाने पवित्र आत्म्याने गोष्ट सांगितली ती मी तुम्हाला सांगत आहे. जब तुम योजना को बनाते हो, ज्यावेळेस तुम्ही योजना बनवता, मैं सोमवार को ये करूंगा, मी सोमवारी हे करेन, मैं इधर प्रार्थना को जाऊंगा, सुबह में मैं उठूंगा, मी ह्या ठिकाणी प्रार्थनेला जाईन, मी सकाळी उठेन, सुबह सुबह मैं प्रार्थना करूंगा। सकाळी मी प्रार्थना करेन. जब आप योजना करते हो, ज्यावेळेस तुम्ही योजना करता, मैं बाइबल स्टडी को जाऊंगा, मी बायबल स्टडीला जाईन, मैं आज वचन को पढ़ूंगा। आज मी वचन वाचेन. जब आप वो योजना करते हो, तुम्ही जी योजना करता उस योजना को शैतान सुनता है, ती योजना शैतान ऐकतो, वो देखता है, तो पाहतो, वो उसको मालूम है त्याला माहिती आहे वो योजना पूरी हो जाएगी तो आप खुश हो जाओगे। ती योजना पूर्ण झाली तर तुम्ही आनंदित व्हाल. इसलिए याच्यामुळे यदि आपको दुखी करना है तो वो क्या करता है, उस योजना को आपको पूरा करने नहीं देता। जर तुम्हाला ती योजना पूर्ण करायची आहे पण त्याला ती पूर्ण होऊ द्यायची नाही, मग तो काय करतो, ती योजना पूर्ण होऊ देत नाही. जिस दिन आप सोचोगे ज्या दिवशी तुम्ही विचार कराल मैं सुबह सुबह उठूंगा, प्रभु को धन्यवाद दूंगा, उसके वचन को पढ़ूंगा, प्रार्थना करूंगा, मी लवकर सकाळी उठेन, देवाला धन्यवाद देईन, प्रार्थना करेन आणि देवाचं वचन वाचेन, उस सुबह में ही आपको बहुत मीठा सपना लाएगा वो शैतान। आणि त्याच सकाळी एक छानसं स्वप्न शैतान घेऊन येईल. ऐसा सपना आपने सोचा भी नहीं, तसं स्वप्न तुम्ही कधी विचार केलाय नसेल, और वो सपना आपको डायरेक्टली 8 बजे उठाएगा आणि ते स्वप्न डायरेक्ट तुम्हाला 8 वाजता उठवेल. और आप कहेंगे आणि तुम्ही म्हणाल अरे मैंने कल ही कहा था कि मैं सुबह सुबह प्रार्थना के लिए उठूंगा, लेकिन अब तो 8 बज गए। आणि तुम्ही म्हणाल की मी कालच म्हटलो होतो लवकर मी प्रार्थनेसाठी उठेन, आता तर 8 वाजले. आप खुद को दोष देना शुरू तुम्ही करें, स्वतःला दोष द्यायला सुरू करा, अरे मैं ये नहीं कर पा रहा मी हूँ। हे करू शकत नाही. इसका मतलब क्या? याचा अर्थ काय? समझने की कोशिश, समजून घ्या, समझने की कोशिश। समजून घ्या. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. जब भी आप योजना करते हो, ज्या वेळेस तुम्ही योजना करता, शैतान उस योजना को तोड़ने की कोशिश करेगा, शैतान ती योजना तोडण्याचा प्रयत्न करेल, लेकिन परमेश्वर योजना को पूरा करता परमेश्वर ती योजना पूर्ण करतो. है। आज आपके हाथ में है, आज तुमच्या हातात आहे. वो योजना परमेश्वर के हाथ में देना है, ती योजना देवाच्या हातात द्यायची आहे. और प्रभु को कहना है, प्रभु मुझे अनुग्रह कर। देवाला म्हणायचे, देवा मला कृपा पुरव. हाँ, और मोबाइल के अलार्म के ऊपर डिपेंड मत रहना, मोबाईलच्या अलारामवर अवलंबून राहायचं नाही. क्योंकि उसी दिन अलार्म नहीं बजने वाला है। कारण मैं की लिख कर देता हूं। त्या दिवशी अलाराम वाजणार नाही, लिहून देतो मी तुम्हाला. और दूसरे दिन अलार्म बजेगा। मेरा अनुभव है,
माझा अनुभव आहे उसी दिन नहीं बजेगा, त्या दिवशी वाजणार नाही, क्योंकि आपने बहुत दिल से सोचा होगा। कारण की तुम्ही मनापासून विचार केला असेल। और जिस बात को दिल से सोचते हैं, यदि पूरा नहीं होता तो दुख होता है, कोई भी नहीं देता। आणि कोणतीही गोष्ट असू द्या जी आपण मनापासून विचार करतो ती जर पूर्ण नाही झाली तर आपल्याला दुःख होतं। लेकिन दुखी मत रहना वहां पर ही। पण त्याच ठिकाणी तुम्ही दुःखी राहू नका, नवा त्या लवाळी सारखं। हाँ, आज नहीं हुआ ना मैं आनंदित, चलो कल तो मेरा दिन है। आज जर मी आनंदित झालो नाही काय हरकत नाही, उद्या तर माझा दिवस आहे। इस बार नहीं हुआ ना, आता झालं नाही ना, आने वाला समय मेरा ही है। येणारी वेळ माझी आहे। हे प्रभु, हे देवा, इस योजना को तेरे हाथ में, ही योजना मी तुझ्या हातात देतो। इसने परमेश्वर का वचन दिया। याच्यासाठी देवाचं वचन सांगतं, जो कुछ भी तुम करोगे जे काही तुम्ही कराल विश्वास के साथ, विश्वासामध्ये, यीशु मसीह के नाम में, येशूच्या नावामध्ये वो पूरा हो। ते पूर्ण होईल। हालेलुया, हालेलुया। आइए अपने आप को बंद करें। चला आपले डोळे आपण बंद करूया। सोचो उस विधवा औरत के बारे में, त्या विधवा स्त्रीच्या बाबतीत तुम्ही विचार करा सोचो जिसने नाम रखा होगा उस गांव का, आणि विचार करा ज्यांनी कुणी त्या गावाचं नाव ठेवलं असेल, उसने योजना बनाई थी। ज्यांनी कुणी ती योजना केली, खुशी 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 खुशी, आनंद आनंद। आनंदाची ती योजना केली, लेकिन पण 2 साल के बाद बऱ्याच वर्षानंतर वो नाम रखने की योजना पूरी हुई। बऱ्याच वर्षानंतर जे नाव ठेवलं होतं त्या नावाची योजना पूर्ण झाली सच में उस गांव में खुशी आनंद आ गया। आणि खरोखर त्या गावामध्ये आनंद आला। कब? कधी? जब यीशु मसीह आया। ज्या वेळेस येशू त्या गावात आला। वैसे ही तसंच जब यीशु मसीह हमारे जीवन में आता है, ज्या वेळेस येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये जब येतात, आप यीशु मसीह को आपके जीवन में लेते ज्या हो, वेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये घेता, तो आपका दुख बाहर जा रहा है, आपका दुख आनंद में बदल रहा है। तुमचं दुःख बाहेर जात आहे, तुमचं दुःख आनंदामध्ये बदलत आहे।